शेतकऱ्यांसाठी ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अत्यंत महत्त्वाचे निर्णय घेण्यामध्ये आले आहेत। फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर चॅनलला देखील नक्की सबस्क्राइब करून घ्या। जमिनीचा हक्क नसलेल्या शेतकऱ्यांना देखील मिळणार पीएम किसान योजनेचा लाभ, लवकरच मिळणार हप्ता। मोठी बातमी समोर आली आहे। जमिनीचा हक्क नसलेल्या शेतकऱ्यांना देखील आता पीएम किसान योजनेचा लाभ मिळणार असून आता 21वा हप्ता लवकरच मिळणार। राज्यातील 62 लाख एकरांपेक्षा जास्त खरीप पिकांची अतिवृष्टीमुळे दानादान, 30% वरील सोयाबीनच्या शेतामध्ये मोठे नुकसान झाले असून यंदा आता सोयाबीनच्या उत्पादनामध्ये घट होण्याची शक्यता, शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण। अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीसाठी 689 कोटी रुपयांच्या निधीस मान्यता, सरकारचा शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय। जून ते ऑगस्ट 2025 या कालावधीमध्ये झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीपोटी सरकारच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वाचा निर्णय जाहीर करण्यामध्ये आला असून आता तब्बल 689 कोटी रुपयांचा निधी हा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यासाठी शासनाच्या वतीने मंजुरी देण्यामध्ये आली असून आता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम या ठिकाणी जमा केली जाणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांची चिंता मिटली आहे। शेतकऱ्यांना देखील नुकसान भरपाईची अत्यंत गरज होती, त्यानुसार आता सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय जाहीर करण्यामध्ये आला आहे। त्याचबरोबर आता कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये नुकसान भरपाई वाटप केली जाणार आहे, सविस्तर जिल्ह्यांची यादी आपण पुढे पाहणार आहोत। त्यासाठी फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। सौर कृषी पंप योजनेच्या निकषामध्ये शेतकऱ्यांच्या मागणीप्रमाणे बदल होणार, देशामध्ये महावितरणाच्या प्रथम क्रमांकाबद्दल मुख्यमंत्र्यांनी केले अभिनंदन। शेतकऱ्यांसाठी देखील अत्यंत महत्त्वाची बातमी असून शेतकऱ्यांना योजनेचा लाभ घेण्याचे आव्हान। नवरात्रातही धोधो कोसळणार, राज्यामध्ये 2 ऑक्टोबरपर्यंत पावसाची शक्यता आहे। राज्यामधील आता साधारणतः पुढील 2 आठवडे जोरदार पाऊस राहण्याची शक्यता आहे। शेतकरी लूट वापसी हवेच, प्रकाश पोहरे कडाडले। किसान ब्रिगेडच्या संवाद सभेमध्ये शेतकरी नेत्यांनी सरकारवर केली आगपाग, सरकारवरती आता या ठिकाणी जोरदार टीका। राज्यामध्ये नवीन 18 जिल्हे आणि 81 तालुक्यांचा प्रस्ताव, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती पाहायला मिळत आहे। लवकरच आता राज्यामध्ये 18 जिल्हे होण्याची शक्यता। चाळीतच सडला उन्हाळ कांदा, समाधानकारक दर मिळण्याच्या अपेक्षेमध्ये शेतकऱ्यांची लाख रुपयांचे नुकसान झाले आहे। सरकारवरती शेतकऱ्यांची तीव्र नाराजी। पिकांची उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी संशोधनावरती भर द्या, राज्याच्या आढावा बैठकीमध्ये राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांचे विद्यापीठांना निर्देश। कमी दर, नैसर्गिक आपत्तीमुळे कापूस उत्पादक शेतकरी चिंतेत, दरामध्ये देखील घसरण, ओल्या कापसाची खरेदी अल्प दरामध्ये शेतकरी चिंतेत। अबब पडीक जमिनीवरती लाटले लाखोंचे अनुदान, 12 वर्षापासून सावकाराचा गैरप्रकार, शिरूर कासार येथील चित्र, शासनाला लावला चुना। 8 दिवसांमध्ये 5 लाख हेक्टरवरील पिके नष्ट, मराठवाड्यामध्ये पावसाचा धुमाकूळ, 182 मंडळामध्ये अतिवृष्टी झाली असून शेती पिकांचे मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पाहायला मिळत आहे। नुकसान भरपाई आता लवकरच मिळणार। पीक विमा तसेच नुकसान भरपाई संदर्भातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। लक्षपूर्वक पाहत चला। सरकारच्या माध्यमातून मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय जाहीर झाला असून आता शेतकऱ्यांना ज्या बातमीची प्रतीक्षा लागली होती ती बातमी या ठिकाणी समोर आली असून आता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती डीबीटी अंतर्गत नुकसान भरपाईची रक्कम जमा केली जाणार आहे। आता एकंदरीत जर पाहायला गेलं तर प्रत्येक जिल्ह्याचे अपडेट आपण पाहण्याचा प्रयत्न करत आहोत। त्यासाठी फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला आणि तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा। सध्या तरी आता सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे। राज्यामध्ये आता या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारच्या माध्यमातून 101 कोटी रुपयांचा निधी हा मंजूर करण्यामध्ये आला आहे। एप्रिल, मे आणि ऑगस्ट या 3 महिन्यांमध्ये झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीपोटी आता सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती 101 कोटी रुपयांचा निधी हा जमा करण्यासाठी सरकारने मान्यता दिली। ई-पीक पाहणीचे सर्व्हर फिरते गोल गोल, नोंदणी बाकी। सध्या जर पाहायला गेलं तर आता नुकसान भरपाई तसेच शासकीय योजनांच्या लाभासाठी सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ई-पीक पाहणी करण्याचे आव्हान करण्यामध्ये येत असले तरी ई-पीक पाहणी करताना आता शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत असल्यामुळे ई-पीक पाहणी कशी करावी असा देखील प्रश्न शेतकऱ्यांमधून उपस्थित केला जात असल्याचे पाहायला मिळत आहे। सध्या जर पाहायला गेलं तर शेतकरी अडचणी
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत मिळवून देणार रावसाहेब दानवे यांची शेतकऱ्यांना ग्वाही। सिल्लोड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन या ठिकाणी पाहणी केली असून आता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी या ठिकाणी सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही रावसाहेब दानवे यांनी दिली असल्यामुळे आता सिल्लोड तालुक्यातील शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार। शेतकऱ्यांनो चिंता करू नका, शासन भरीव मदत करणार। कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी देखील आता शेतकऱ्यांना ग्वाही दिली आहे। गेल्या 4 महिन्यांमध्ये अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांना आता भरपाई मिळणार आहे। पीक विमा नियमांविरोधामध्ये शेतकरी आक्रमक, कृषी मंत्र्यांच्या वाहनाचा ताफा आणून दिले निवेदन। सध्या जर पाहायला गेलं तर पीक विमा योजनेमध्ये सरकारने मोठे बदल केले असल्यामुळे सध्या सरकारवरती शेतकऱ्यांची तीव्र नाराजी पाहायला मिळत आहे। पीक विमा तसेच नुकसान भरपाई संदर्भातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे। सरकारने जाहीर केलेल्या निर्णयानुसार आता राज्यातील अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विमा तसेच नुकसान भरपाईची रक्कम या ठिकाणी जमा केली जात असल्यामुळे शेतकऱ्यांना देखील मोठा दिलासा मिळत आहे। शेतकऱ्यांना देखील या ठिकाणी भरपाईची अत्यंत गरज होती, त्यानुसार आता सरकारच्या वतीने शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम जमा करण्यासाठी मंजुरी देण्यामध्ये आली असल्यामुळे आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा या ठिकाणी मिळणार आहे। त्याचबरोबर आता परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी देखील अत्यंत महत्त्वाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे। लक्षपूर्वक पाहत चला, 1,51,222 हेक्टर पिके बाधित झाली असून यासाठी आता सरकारने 128,55,38,000 रुपयांचा निधी हा मंजूर केला असून हा निधी आता परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यासाठी सरकारने मान्यता दिली असल्यामुळे आता परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, अजून बऱ्याच जिल्ह्यांची अपडेट आपण पुढे पाहणार आहोत, त्यासाठी फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। कांद्याला प्रति क्विंटल 1,000 रुपयांचे अनुदान देण्याची मागणी। प्रहार शेतकरी संघटनेचे तब्बल 1.5 तास रास्ता रोको पाहायला मिळत आहे। कांद्याच्या दराबाबत शेतकऱ्यांचा सरकारवरती रोष पाहायला मिळत आहे। सध्या जर विचार केला तर कांद्याला प्रति क्विंटल आता 1,000 रुपयांचे अनुदान देण्याची शेतकऱ्यांची मागणी पाहायला मिळत आहे। कोणताही निषेध न लावता शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या, धाराशिव जिल्ह्याची अपडेट आहे। आमदार खासदारांची कृषी मंत्र्यांकडे मागणी सध्या पाहायला मिळत आहे। आता लवकरच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा करण्याची ग्वाही। मोठी बातमी, सोमवारपासून शेतकऱ्यांना मदत देणार कृषी मंत्र्यांची माहिती पाहायला मिळत होती। त्यानुसार आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यामध्ये आली असून शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा मिळणार। शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करा, नाहीतर बच्चू कडू केम येथे पावसामध्ये रंगला शेतकरी मेळावा। सध्या जर पाहायला गेलं तर आता शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची मागणी या ठिकाणी करण्यामध्ये येत आहे। शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यामध्ये येईल असा इशारा बच्चू कडू यांनी सरकारला दिला असून आता कर्जमाफीची मागणी करण्यामध्ये येत आहे। शेतकऱ्यांना देखील कर्जमाफीची अत्यंत गरज असून आता शेतकऱ्यांची कर्जमाफी कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। सध्या तरी आता शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची मागणी करण्यात येत आहे। सोलापुरातील 1,66,000 हेक्टरवरील खरीप पिकांचे झाले नुकसान, आकडा वाढण्याची शक्यता आहे। अतिवृष्टीमुळे आता सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे देखील मोठे नुकसान झाले असून सरकारच्या माध्यमातून नुकसान भरपाई मंजूर करण्यामध्ये आली असून त्यानुसार आता सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नुकसान भरपाई जमा केली जाणार आहे। अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले असून शेतकरी चिंतेत। शेतकऱ्यांना 3 महिन्यामध्ये कर्जमाफी द्या, नागपूर खंडपीठाचा आदेश विलंब केल्यामुळे सरकारची कान उघडी। 12 डिसेंबर रोजी मागवला होता अहवाल। कर्जमाफी संदर्भातील मोठी बातमी आहे। अकोला जिल्ह्यातील अडगाव येथील 248 शेतकऱ्यांना छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत 3 महिन्यांमध्ये कर्जमाफीचा लाभ द्या असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्य सरकारला दिला आहे। तसेच या शेतकऱ्यांना 7 वर्षापासून कर्जमाफीच्या लाभापासून वंचित ठेवल्यामुळे सरकारची कान उघडी केली असल्याचे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। शेतकऱ्यांना 3 महिन्यांमध्ये आता कर्जमाफीचे देण्याचे आदेश सरकारला देण्यामध्ये आले आहेत। नागपूर खंडपीठाचा सरकारला आदेश असून आता वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार आहे। शेतकरी मित्रांनो, तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा, जेणेकरून तुमच्या जिल्ह्याची अपडेट पुढे पाहूयात। मराठवाडा विदर्भामध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे। सध्या जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांसाठी देखील अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। राज्यामध्ये पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला असून शेती पिकांचे मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पाहायला मिळत आहे। त्याचबरोबर आता मराठवाडा विदर्भामध्ये जोरदार पावसाचा अंदाज हा हवामान खात्याकडून वर्तवण्यामध्ये आला असून सतर्कतेचा देखील इशारा हा देण्यामध्ये आलेला आहे। जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे।
पावसामुळे 7,000 हेक्टरवरील ऊस आडवा, 6 कोटींचे झाले नुकसान. ऊसामध्ये 2 फूट पाणी. भरपाईची मागणी पाहायला मिळत आहे. रेणापूर तालुक्यातील चित्र असून शेती पिकांचे मोठे नुकसान झाले असल्यामुळे आता शेतकऱ्यांना भरपाईची प्रतीक्षा आहे. तब्बल 6 कोटी रुपयांचे आता शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. लक्षपूर्वक पाहत चला. एप्रिल, मे व ऑगस्ट या महिन्यामध्ये झालेल्या पीक नुकसानीची रक्कम आता सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यामध्ये आली असून आता ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यामध्ये आली आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही. आणि त्याचबरोबर आता सप्टेंबर महिन्यामध्ये झालेल्या पिकांची या ठिकाणी पंचनामे करण्याचे काम सुरू आहे आणि पंचनामे पूर्ण होताच सरकारच्या माध्यमातून पुन्हा एकदा आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर नुकसान भरपाईची रक्कम जमा केली जाणार असल्यामुळे शेतकऱ्यांना काळजी करण्याची काहीच गरज नाही. सध्या जर विचार केला तर आता पीक विमा देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होत आहे. 2022 पासून थकीत असलेला पीक विमा देखील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती सरकारच्या माध्यमातून जमा करण्याची प्रक्रिया सुरू आहे. यंदा 40% भाताची उत्पादकता धोक्यामध्ये. सध्या जर पाहायला गेला तर यन भात पसवण्याच्या वेळेमध्येच पावसाचा जोर वाढल्यामुळे आता दाणे भरण्याऐवजी लोब्या पोकळ्या राहिल्या असल्यामुळे परिणामी 40% भाताची उत्पादकता धोक्यामध्ये असल्याचे चित्र. सरकारविरोधामध्ये कांदा उत्पादकांचा आक्रोश. कांद्याला मिळत असलेला कवडीमोल दरामुळे उत्पादन खर्च देखील निघत नसल्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांचा सध्या सरकारविरोधामध्ये आक्रोश पाहायला मिळत आहे. शेतकऱ्यांमध्ये या ठिकाणी आता सरकारविरोधात तीव्र नाराजी आहे. अतिवृष्टीने नुकसान. सरकार ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या तयारीमध्ये. राज्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी सरकारचे प्रयत्न. सध्या जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांसाठी देखील अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. शेती पिकांचे मोठे नुकसान झाले असून आता शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची अत्यंत गरज आहे. सरकारच्या माध्यमातून नुकसान भरपाई वाटप करण्यासाठी मंजुरी देण्यामध्ये आली असल्यामुळे आता शेतकऱ्यांना देखील काहीसा दिलासा मिळणार आहे. शेतकऱ्यांना देखील भरपाईची अत्यंत गरज आहे. सोयाबीन घरामध्ये येताच दर 4,800 रुपयांवरून 3,500 रुपयावर. धोरणात्मक निर्णयांचा फटका. शेतकरी आर्थिक संकटामध्ये. चांदूर बाजारातील चित्र सध्या पाहायला मिळत आहे. सध्या जर पाहायला गेलं तर सोयाबीनच्या दरातील घसरणीमुळे आता शेतकऱ्यांचे मोठे नुकसान या ठिकाणी पाहायला मिळत आहे. धोरणात्मक निर्णयांचा शेतकऱ्यांना फटका बसत असल्याचे चित्र. कांदा दरासंदर्भातील महत्त्वाची बातमी. बाजार समिती पुणे या ठिकाणी कांद्याची 12,195 क्विंटलची आवक झाली होती. तर या ठिकाणी कांद्याला कमीत कमी दर 300 रुपये, जास्तीत जास्त दर 1,500 रुपये आणि सरासरी या ठिकाणी 900 रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाला आहे. महिनाभरामध्ये 1,800 वरून 1,200 रुपयांवरती आला कांद्याचा भाव. शेतकरी झाले हवालदिल. ठेवला तर सळतो, विकला तर अल्पभाव मिळतो. हमीभाव देण्याची शेतकऱ्यांची मागणी सध्या पाहायला मिळत आहे. दुहेरी संकटामध्ये कांदा उत्पादक शेतकरी या ठिकाणी सापडला असून आता कांद्याच्या दरवाढीची शेतकऱ्यांना प्रतीक्षा कायम. तर शेतकरी मित्रांनो, आता एकंदरीत जर विचार केला तर सरकारच्या माध्यमातून नुकसान भरपाई वाटप करण्यासाठी मंजुरी देण्यामध्ये आली असल्यामुळे आता शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, बातम्या कशा वाटल्या, तुमची प्रतिक्रिया काय आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. प्रत्येक महत्त्वाची बातमी आपण पाहण्याचा प्रयत्न केला आहे. अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. भेटूयात आता उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.